सुप्रभात, नमस्कार. मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाराष्ट्रीयन वारसा या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते. हा व्हिडिओ मकर संक्रांतीचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे पुरणाचा नैवेद्य हा बनवला जातो आणि इंग्रजी महिन्यातील पहिला सण मकर संक्रांत हा पितरांना नैवेद्य देऊन आम्ही साजरा करतो. खानदेशात सर्वांच्याकडे आज पुरणपोळी ही बनवली जाते आणि पितरांना नैवेद्य दाखवला जातो. मी सुद्धा आज सकाळीच लवकर उठून पुरणाचा स्वयंपाक तयार केला आणि पाटा वरवंटा हा महिना झाला मला मी घेतलेला, परंतु वापर त्याचा काही झालेला नाही. म्हणून मग आणि माझी मुलगी लहान दीपिका तर ती मला म्हणाली की अगं मम्मी, तू पाटा वरवंटा किती दिवस झालं घेऊन ठेवलेला आहे पण त्याचा वापर अजिबात करत नाहीस. म्हणून मग मी विचार केला की चला आज नवीन वर्षाचा हा सण आणि नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे. म्हणून मग आज मी पाटा वरवंटा हा धुवून मस्त आणि मग वापरात घेतला. सुरुवातीला पाटा वरवंटा हा कसा तयार करावा किंवा वापरण्याआधी त्याला कशा पद्धतीने तो तयार करावा हा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर जरूर तो पाहावा. तर आज सर्वात प्रथम मी खिरीसाठी तांदूळ इथं वाटून घेत आहे. पाटा वरवंटा हा छोटा असल्यामुळे मी तांदूळ जे आहेत ते 2 भागांमध्ये वाटलेले आहेत. थोडे थोडे तांदूळ घेऊन आणि मग ते वाटून घेतले. जरा जाडसरच ठेवलेत कारण मग खिरीमध्ये ते दाणे असे जरा तोंडाला लागावेत म्हणून जरा जाडच असेच वाटलेले आहेत तांदूळ. तांदूळ वाटल्यानंतर आता रशीचं वाटण, काही भागांमध्ये आमटी म्हणतात पण आमच्याकडे हिला रशी म्हणतात, त्याचं वाटण सुद्धा वाटून घेत आहे. त्यात मी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेला आहे, ते सुरुवातीला बारीक करून घेते आणि त्यानंतर भाजलेला कांदा आणि भाजलेली तीळ ही सुद्धा बारीक करून घेणार आहेत. तर याला काळा मसाला असं आमच्या भागात म्हणतात. तर तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीचा मसाला तुम्ही तयार करत असाल तर हा स्पेशली रशीसाठी अशा पद्धतीनेच खानदेशात मसाला हा तयार केला जातो. आणि पूर्वीच्या बायका तर पाटा वरवंटा यावरच हा मसाला तयार करायचे आणि त्यानेच अधिक चव त्या रशीला किंवा आमटीला यायची. वाटण माझं आता वाटून झालेलं आहे. पाटा वरवंट्यावरील सगळं काढून घेतलं आणि पाटा वरवंटा जो आहे तो लगेच बेसिनमध्ये नळाखाली व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाणी निथळत असा उभा ठेवलेला आहे. आता हा जो मसाला वाटलेला होता त्याच्यात मी साठवणीचा मसाला किंवा गरम मसाला आपण म्हणतो तर तो घेतलेला आहे. धनेपूड सुद्धा घेतलेला आहे. भात सुद्धा माझा इथं शिजून तयार झालेला होता आणि त्यानंतर मी तो चेक केला व्यवस्थित आणि कुकर तसाच बाजूला ठेवून दिला. मग रशी करण्यासाठी कढईमध्ये तेल घातलं आणि त्याच्यात लाल तिखट, हळद हे घालून छान त्याला तेलात परतून घेत आहे. तिखट आणि हा जो मसाला आहे गरम मसाला तो तेलात थोडा वेळ परतू द्यायचा, म्हणजेच त्याला जो आहे तो कलर छान येतो आपल्या रशीला आणि त्याचं तरंग जे आहे म्हणजे तर्री म्हणतो ती शेवटपर्यंत टिकून राहते. म्हणून तेलात हा जरा जास्त वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे पण सतत हलवत राहायचं आहे कारण ते खाली जळण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याला सतत हलवत राहायचं आहे. मंद गॅस ठेवायचा आहे आणि हे जो मसाला आहे आपला सर्व तो परतवायचा आहे.
सकाळचे 7 वाजलेले होते आणि सर्वांचा चहासुद्धा बाकी असल्यामुळे आता मी म्हटलं की सुरुवातीला चहा आपण करून घेऊया, सर्वांनी चहा पिऊया, जेणेकरून सकाळची वेळ असते तर मग चहा घेतला की थोडं बरं वाटतं. चहा ठेवून झाला त्यानंतर मग म्हटलं चला आता आपण जे आहे ते रशीमध्ये जी डाळ वाटण केलेली होती डाळीचं ते सुद्धा मी घालून घेतलं, व्यवस्थित त्याला बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरला. पाट्यावर ते मुद्दाम वाटलं नाही कारण मग जरा जास्त वेळ त्याच्यात गेला असता आणि मालकांना आमच्या जायचं होतं की ड्युटीला, म्हणून उशीर नको व्हायला त्याच्यासाठी मग मी हे डाळीचं वाटण जे आहे रशीमध्ये घालण्याचं ते मिक्सरलाच काढून घेतलं आणि आवश्यकतेनुसार रशीमध्ये पाणी ओतून घेत आहे. मिक्सरचं जे भांडं आहे ते सुद्धा आतून सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आणि मग त्याच्यात लागेल तेवढं पाणी त्या रशीमध्ये घातलेलं आहे. आता रशी म्हटलं उकळते तोपर्यंत मग बाकीची दुसरी तयारी करावी. तर सुरुवातीला रशीमध्ये घालण्यासाठी कोथिंबीर वगैरे धुवून घेतली आणि बारीक चिरून मस्त अशी कोथिंबीर रशीमध्ये मला घालायची होती, तर ते काम सध्या सुरू आहे. आता कोथिंबीर चिरल्यानंतर म्हटलं भज्यांची तयारी मी करून घेते, म्हणून सुरुवातीला 4-5 मिरच्या घेतल्यात, त्या बारीक चिरून घेतल्या आहेत. मुलांना बटाट्याच्या भज्या आवडतात तर मुलांसाठी 2 ते 3 बटाट्यांच्या भज्या मी काढणार होती, म्हणून मग बटाटेसुद्धा चिरून घेतले, लांब लांब स्लाईस गोल त्याच्या केलेल्या आहेत. आता चहासुद्धा उकळत आलेली त्याच्यामुळे म्हटलं चला चहा घेऊन घेऊ सुरुवातीला. मग यांचीसुद्धा आंघोळ वगैरे झालेली होती, मग मी त्यांना सांगितलं की सुरुवातीला आपण चहा घेऊन घेऊ. आम्ही चहा घेतला आणि त्यानंतर मग भज्यांचं पीठ मळायला घेतलं. तर त्याच्यात सर्व जिन्नस जे लागतात जसं की मीठ, हळद ते सर्व टाकून घेतलं आणि पीठ जे आहे ते मळून बाजूला केलं. आता रशी मला खाली उतरून घ्यायची होती, तर रशी माझी चांगला उकळ फुटलेला होता, म्हणून रशी तयार झालेली असल्यामुळे तिला गॅसवरून खाली उतरवली आणि त्या गॅसवर मग मी जे आहे ते आता खीर करणार होती, म्हणून खीर सुरुवातीला करून घेते म्हटलं आणि भज्या मस्त नंतर काढेल. तर मग भज्या ज्या आहेत त्या मी नंतर काढल्यात आणि सुरुवातीला आता खीर करून घेत आहे. तर वाटीमध्ये जे तांदूळ वाटून काढलेले होते तर ते घेतलेत, कढईमध्ये काढलेत आणि थोडंसं पाणी त्याच्यात मिक्स केलं, त्यानंतर थोडं दूधसुद्धा त्याच्यात घातलं आणि इलायची मला घालायची होती. तर खिरीसाठी जे जे मला साहित्य घालायचं होतं ते सर्व कढईत सुरुवातीलाच मी घालून घेतलं आणि फक्त उकळायला तिथं ठेवणार होती. साखर त्याच्यात घातली. परत खीर मला जास्त करायची नव्हती कारण फक्त आम्ही दोघेजणच खाणार असल्यामुळे मुलांना खीर आवडत नाही, म्हणून म्हटलं मग जास्त करून तरी त्याचा काय उपयोग, म्हणून मग कमीच मला करायची होती. एका गॅसवर जे आहे ते आता खीर होत होती आणि मग मी म्हटलं चला दुसरा गॅस रिकामा आहे तर त्याच्यावर मग पोळ्या करायला घेऊया, म्हणून मग मी पुरणाच्या पोळ्यांसाठी जे पीठ मळून ठेवलेलं होतं सकाळीच ते घेतलं
जरा त्याला तेलाचा हात लावला आणि छान असं मळून घेतलं पुन्हा. ताव्याच्याच पुऱ्या मी जास्त करून इथं करते, कारण सुविधा इथं खापराच्या पुऱ्यांसाठी नाही. म्हणून मग आपण दुसऱ्याच्या घरी कशा पद्धतीने चूल वगैरे पेटवू शकतो, म्हणून मग मला ताव्याच्याच पुऱ्या इथं कराव्या लागतात. खापराच्या पुऱ्यासुद्धा मला बनवता येतात, पण मग इथं सोय नसल्यामुळे त्या करता येत नाही. मुलाला माझ्या आणि मिस्टरांनासुद्धा खापरच्या पुऱ्या खूप आवडतात, पण नाईलाज आहे, आता करता येत नाही. पण माझ्या माहेरी गेल्यानंतर नक्कीच त्यांच्यासाठी पुरणाचा खापरच्या पुऱ्यांचा जेवण हे माझी आई नक्कीच बनवते.